नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. पीक विम्यासंदर्भात एक नवीन अपडेट येत आहे आणि तो अपडेट आपल्या शेतकऱ्यांच्या चुकांमुळे, जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे हा पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांचा रखडलेला आहे असं जाता इथे सांगण्यात येत आहे पीक विमा कंपन्यांकडून. आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे काही शेतकऱ्यांना मिळाले तर काही शेतकऱ्यांना नाही मिळाले. म्हणूनच हा अपडेट आहे मित्रांनो, त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कारण की याच्यातनं तुम्हाला कळणार आहे की तुमच्याकडून काय चूक झाली ते नक्कीच याच्यात, म्हणजे भविष्यात आपल्याला ही चूक नाही करता येणार. बघा, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. बघा, पीक विमा भरताना बहुतेक शेतकऱ्यांनी ज्या काही सह्या पाहिजे होत्या त्या सह्या तिथे केलेल्या नाही आहेत. सह्या भरल्या नमुळे पीक विमा कंपन्यांनी ते जे काही अर्ज होते ते अर्ज फेटाळलेले आपल्याला इथे दिसत आहे. मग आता तुम्ही सही केली होती का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आणि जरी केली असेल तर तुमच्याकडे त्या फॉर्मची त्याची प्रिंट आहे का, नसेल तर एकदा चेक करा. कारण की हे जे कारणं सांगताय पीक विमा कंपनी, ओके, त्याच्यानंतर आपल्याला ते बघता येणार आहे. कारण की याच्या संदर्भात एक अपडेट आता समोर येतो आहे. आता ही जी बातमी आहे ही बातमी कितपत खरी आहे हे आता ज्याला पीक विमा मिळालेला नाही आहे त्यालाच ते कळणार आहे. कारण की पीक विमा कंपन्यांना फक्त कारणं पाहिजे. त्यांनी याच्याही आधी खूप काही कारणांमुळे शेतकऱ्यांचे पीक विमा रिजेक्ट केले होते. जसं की 72 तासाच्या आतच त्यांना कळवायचं होतं, त्याच्यानंतर ऑनलाईनच क्लेम पाहिजे होता, ऑफलाईनच क्लेम पाहिजे होता. या सगळ्या गोष्टी त्यांनी वारंवार शेतकऱ्यांना पीक विमा देण्यापासून रोखलं होतं. आणि म्हणून आता परत एक नवीन गोष्ट त्यांनी वेगळीच क्लुप्ती काढली आणि ती शेतकऱ्यांना दिली. आता बघूया की हे जो रखडलेला पीक विमा आहे, अग्रिम पीक विमा काही ठिकाणी वाटप चालू आहे, काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ देखील मिळाला. पण काही शेतकऱ्या काय होतं आहे, माझ्या बाजूच्या शेतावाल्याने पीक विम्याचा फॉर्म भरला, त्याला पैसे आले, मला का नाही आले, या सगळ्या चिंता, या सगळ्या बाबी, या सगळ्या मनातील प्रश्न हेच इथे येऊन थांबता की पीक विमा कंपनी काय करते, तिला शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकऱ्याला तरी द्यायचं नाही आहे. आणि म्हणूनच ते पीक विमा देण्यासाठी नाकारत असतात. मित्रांनो, आज मनमोहन सिंग यांचं निधन झालं. मनमोहन सिंगांबद्दल आपल्याला सगळ्यांनाच एक जाणीव, एक आपल्या म्हणजे जर विचार केला तर विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मनमोहन सिंगांनी कर्जमुक्ती केली होती. मित्रांनो, जर मागचा काळ तुम्ही आठवला की ज्यावेळेस खूप काही शेतकरी आपला संकटात होता त्यावेळेस त्यांनी पीक कर्जामध्ये वाढ केली, काही शेतकऱ्यांचं पुनर्गठन केलं. म्हणजे अशा शेतकऱ्यांना त्यांनी चांगला एक फायदा करून दिला होता. मित्रांनो, आज मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे 92व्या वर्षी. मित्रांनो, त्यांच्या आत्म्यास शांती मिळो आणि आपला जो काही रखडलेला पीक विमा आहे तो रखडलेला पीक विमा लवकर मिळो आणि या जे काही कंपन्या आहेत ह्या कंपन्यांना शांती मिळो. त्यांचं कुठंतरी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.